आहे आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरू आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय. शिक्षा मंत्री कैसा हो? शिक्षा मंत्री कैसा हो? रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहेत. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुव्हमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्या जागी, मला जेलमध्ये टाकण्या जागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्या जागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर लीक का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथं यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सला आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होतंय हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान चालू आहे. याच्याने हे करता काय? याच्याने हे आपल्याला कुठं ना कुठं मॅन्युप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे ज्या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय, त्यांना आपण हेच पाहिजे, त्यांना डिव्हाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब्स, महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहे. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीती नहीं चलेगी. कुठं ना कुठं आपण विचार केला पाहिजे. ज्या हिंदू मुस्लिमच्या राजनीतीने, राजकारणाने आपल्याला दिलं काय? आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळं? कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवलंय, फसून ठेवलंय आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात? हिंदू मुस्लिम चालू आहे. त्याच्यात आपल्याला भेटतं काय? रस्त्यावर खड्डे भेटतायत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय? आपल्याला कोसळणारे पूल भेटतायत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत. सगळं जग AI मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय. आणि आपण काय करतोय? हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण. कोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स म्हणून फायदा झालाय? रंगा दिला. तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये अजिबात एंगेज करणार नाही. जंतर मंतरला आम्ही जेव्हा प्रदर्शन केलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं, धर्मेंद्र प्रधानजी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, राजीनामा द्या. जर तुम्ही
राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. या आंदोलनाची देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मी पुण्यातून केली आहे, कारण मी स्वतः पुण्यातून शिकलेलो आहे. ज्या युनिव्हर्सिटीमधून मी कितीदा चक्रा मारलेल्या आहेत, कितीदा मित्रांना भेटायला आलेलो आहे. तर मला कोणी विचारलं आज सकाळी पुणेच का? अरे म्हणलं पुणे माझं होम ग्राउंड आहे. मला म्हणत होते दिल्लीत जशी गर्दी झाली तशी पुण्यात होईल का? म्हणलं जर माझ्या होम ग्राउंडवर गर्दी नाही होणार तर कुठं होणार? अल्टीमेटम दे दिया है, सैटरडे तक रिजाइन करिए. सैटरडे को रिजाइन नहीं करते तो 20 जून को हम सब दिल्ली आ रहे हैं. मी जेव्हा जंतर मंतरवर निघालो एअरपोर्टवरनं, बाबासाहेब